उदयपूर म्हटलं की लेक पिचोला सिटी पॅलेस हे आलंच, पण त्या पलीकडे काय? आज अशाच काही प्लेसेस आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी 5 वाजताच झाली. सो आता आम्ही बाहुबली हिल्सला जात आहोत आणि सनराईज बघायचा विचार आहे. थोडा उशीर झाला आहे आम्हाला, पण बघू भेटतोय का. तर बाहेर व्ह्यू खूप अमेझिंग आहे आणि आता जवळजवळ 15-20 मिनटाचा ट्रेक आम्हाला करायचा आहे. तर लेट्स सी मला जमतं आहे का, कारण चालण्याची सवय आता फारशी राहिलेली नाही. तर लेट्स सी. तर इथून ट्रेकला सुरुवात होते. इथे तुम्हाला 10 रुपये एंट्री तिकीट द्यावे लागते आणि या स्टेअर्सने आपल्याला आता वर जायचं आहे. हा रस्ता फारच निमुळता आणि सरळ आहे. जवळजवळ 20 मिनिटाचा ट्रेक करत आम्ही वर आलो आहोत. बडी लेकचा 360 व्ह्यू आणि आरवली पर्वतातून उगवणारा सूर्य बघून एक विलक्षण आनंद झाला. ट्रेकची सगळी मेहनत सफल झाली असं वाटलं. सो आता आम्ही बाहुबली हिल्सवरनं निघालो आहोत. सनराईज बघायला आम्ही आलो होतो, पण 6 वाजले. थोडंफार बघायला आम्हाला मिळालं, फोटो वगैरे काढले आणि आता 8:30 वाजलेत. सो आम्ही आता इथून निघालो आणि आता इथून सज्जनगडला आम्ही जाणार आहे. तर लेट्स सी. बाहुबली हिल्स हे मेन उदयपूर सिटीपासून जवळजवळ 15 किलोमीटरवर आहे. म्हणजे आमच्या हॉटेलपासून आम्हाला इथे येण्यासाठी 45 मिनिटं लागली आणि आता इथून सज्जनगडला जाण्यासाठी आम्हाला अर्धा तास लागणार आहे. आणि आजच्या दिवसासाठी सुद्धा आम्ही एक ऑटो हायर केली आहे. सो आम्ही आता सज्जनगडला आलेलो आहोत. सज्जनगड मान्सून पॅलेस. अजिंक्य ते तिकीट काढतोय. सो तिथे पण वरती चढायचं आहे, पण त्यांच्या गाड्या वगैरे काहीतरी असतात, तर ती सगळी इन्क्वायरी आता अजिंक्य करतोय. सो लेट्स सी. सो ही एंट्री आहे सज्जनगडची आणि त्याच्या बाजूलाच सज्जनगड बायोलॉजिकल पार्क आहे. तर फर्स्ट आम्ही तिकडे जाणार आहोत. तर ही जी गाडी दिसते, या गाडीने सुद्धा तुम्ही पार्क फिरू शकता आणि याचे चार्जेस त्याने आम्हाला पुढे विचारायला सांगितलेत. तर बघू आता किती आहेत. सो आम्ही आता चालत चाललोय. किती रुपये? 400 रुपये तिकीट होती त्या गाडीची. मग आम्ही विचार केला की पैसे नको वेस्ट करायला. सो आम्ही चाललोय आता चालत. तिकीट एंट्री तिकीट किती आहे? 42. एंट्री तिकीट फक्त 42 आहे, पण त्या गाडीचे चार्जेस आहेत 400 रुपये दोघांचे. फर्स्ट टाइम मी सिंह बघितला इतक्या जवळून. अजिंक्यने लहानपणी बघितलेला, मजा आली. एवढं चालणं वर्थ इट झालं. आता वाघ बघायला जातोय. इथे होता वाघ, पण आम्हाला झोपलाय तो, सो नीट दिसत नाहीये. दिसतोय? थांबा दाखवते, बघते.
बस. आय होप तुम्हाला दिसलं असेल. सो आता बस झालं वाघसिंह बघून. आता फायनली सज्जनगडला आम्ही निघणार आहोत. थकले मी आता. या माणसाने मला खूप चालवलंय आज. नाही नाही म्हणते तरी पण थोडं 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 करत मला जवळजवळ अर्धा पाऊण तास चालवलंय. आता आम्ही त्यांच्या टॅक्सीने सज्जनगडला जाणार आहे. इथून वरती असं जायचं आहे. 15-20 मिनिटाचा रस्ता आहे. 106 रुपये काहीतरी तिकीट आहे पर पर्सन, रिटर्न जाऊन येऊन. आता आलेलो आहोत सज्जनगडला. जी जीप राईड होती ती सेम नेरळवरनं जर तुम्ही माथेरानला आला असाल त्यावेळी जशी राईड असते सेम तशीच राईड आहे. आणि इथे मागे हा सज्जनगड आहे जो आता आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. आरवली पर्वतांच्या टोकावर सज्जनगड बांधलेला आहे. 1884 मध्ये महाराणा सज्जन सिंग यांनी ते बांधायला सुरुवात केली. ॲस्ट्रॉनॉमिकल सेंटर म्हणून हे बांधण्यात येणार होतं. पण सज्जन सिंग यांच्या अकस्मात झालेल्या मृत्यूनंतर महाराणा फतेह सिंग यांनी हे बांधकाम कंप्लीट करायला घेतलं. आणि पुढे पावसाळ्यामध्ये येणाऱ्या ढगांना बघून हवामानाचा अंदाज घेण्यासाठी याचा वापर करण्यात आला. आणि म्हणूनच याला मॉन्सून पॅलेस असेही म्हणतात. आम्ही आता 56 भोगमध्ये लंच केला आणि रॉयल थाली आम्ही खाल्लं. नॉर्मल अशा 4 भाज्या, रोटी आणि पुरी, ढोकळा वगैरे असं सगळं होतं त्यामध्ये. सो ते आम्ही खाल्लं आणि आता आलो आहोत फायनली करणी माता का टेम्पलमध्ये. तिकीट काढली आहे 441चं. आमच्या दोघांचं जाऊन येऊनचं तिकीट आहे आणि 10 मिनिटाचं आता वेटिंग आहे. सो लेट्स सी. तर आम्ही आता आलो आहोत मंदिरामध्ये. रोपवेने हार्डली आम्हाला 10 मिनिटं लागली आणि इथे आल्यानंतर व्ह्यू पाहिला तर खूपच अमेझिंग असा व्ह्यू आहे इथे. काल जवळजवळ 1 तासाचं इथे वेटिंग होतं आणि ते आता समजलं का. लास्ट
प्लेसला आलो आहोत आजच्या दिवसातला, ते म्हणजे बागोर की हवेली. सो ह्याचा एक शो असतो जो रात्री चालू होतो 7:30-9च्या दरम्यान. मग आम्ही त्यासाठी काय थांबणार नाही आहे, बघू रात्री आलो तर, पण ते काय फिक्स नाही आहे. सो आता जस्ट हे म्युझियम एक्सप्लोर करणार आहोत. घनघोर घाटच्या बाजूलाच मागच्या साईडने बागोर की हवेली आहे. इथे तुम्ही बघू शकता सर्व राज्याचे जे राजे आहेत त्यांचे हे स्टॅच्यूज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू देखील इथे आहे. आणि याशिवाय इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक राज्याचं प्रतीक चिन्ह देखील इथे बनवलं आहे. तर या म्युझियममध्ये तुम्ही बघू शकता युद्धामध्ये जे राजे आणि त्यांची सेना जी शस्त्र वापरत होते त्याचा संग्रहालय सुद्धा केलेला आहे. याशिवाय इथे वेगवेगळ्या राज्यामध्ये कोणती कोणती पगडी वापरली जात असे ते सुद्धा इथे खूप छान पद्धतीने दाखवलेलं आहे. राजेशाही लग्न कसं असतं, त्यामध्ये कोणते कोणते विधी असतात ते सुद्धा इथे दाखवलेलं आहे. बागोर की हवेली एक्सप्लोर केलं आणि आता रिटर्न हॉटेलमध्ये जाण्याचं आम्ही डिसाईड केलं. सो हे रोडमध्ये काही शॉप्स आम्हाला दिसले जिथे तुम्ही शॉपिंग सुद्धा करू शकता. तर आता रात्रीचे 8:30 वाजलेत आणि जस्ट आम्ही झोपून उठलो. 7च्या दरम्यान काहीतरी आम्ही हॉटेलमध्ये आलो होतो आणि फ्रेश झालो आणि झोपून गेलो, कारण सकाळी 4:30 वाजता आम्ही उठलो होतो आणि लगेच आम्ही फ्रेश होऊन बाहुबली हिल्सला गेलो आणि आज बऱ्याच प्लेसेस आम्ही एक्सप्लोर केलेत, त्यामुळे खूप जमलं होतं. तर लगेच झोप पण लागली. तर आता पॅकिंग करणार आहोत आम्ही आणि डिनरसाठी जाणार आहोत. तर आजचा आमचा उदयपूरमधला शेवटचा दिवस होता. उद्या आम्ही एका नवीन डेस्टिनेशनकडे जाणार आहोत, ते म्हणजे जयपूर आहे. तर सकाळी 7ची आमची इथून जयपूरसाठीची ट्रेन आहे. तर 6च्या दरम्यान आम्ही इथून चेकआउट करू आणि डिरेक्टली जयपूरमध्ये जाऊ. तर हा व्हिडिओ मी इथे संपवते आणि आपण भेटूया डिरेक्टली जयपूरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.